ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमानचित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। ठाणे महानगरपालिकेमध्ये वारसा हक्काने भरली जाणारी जवळपास 350 ते 400 पदं रिक्त आहेत। ही पदं ताबडतोब भरावी यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली। अगदी कोविड कालावधीपासूनची वारसा हक्काची पदं अद्यापपर्यंत भरण्यात आलेली नाही। अनेकांनी आपले प्राण गमावले। कोविड कालावधीमध्ये त्यांना ताबडतोब वारसा हक्काने त्यांच्या मुलांना महानगरपालिकेमध्ये नोकरी लावण्याचं प्रावधान होतं, मात्र अद्यापपर्यंत अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात न आल्याने या मुलांवर अन्याय होत होता। यासाठी आज श्री अविनाश जाधव यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली। या संदर्भात तातडीने कारवाई केली जाईल असं आश्वासन आयुक्तांनी दिलं आहे। आयुक्तांकडे आज आम्ही ठाणे महानगरपालिकेतल्या काही मुलांसाठी गेलो होतो। वारस हक्कात एक 400 मुलांना जॉबला लावण्यात येणार होतं, परंतु मागील अनेक वर्षांपासून त्यांना जॉबला ठेवण्यात येत नाहीये। कोविडच्या काळात काम करताना अनेक जणांच्या घरचे पॅरेंट्स हे वारले आणि त्यांना वारस हक्क म्हणून जॉबला ठाणे महानगरपालिकेत लावलं गेलं पाहिजे होतं। कोर्टाने देखील तसे आदेश दिले, त्यानंतरही महानगरपालिका हरगर्जीपणा करत होती। मागच्या 10 दिवसापूर्वी आमचे रवींद्र मोरे हे आयुक्तांना भेटले होते आणि पुढच्या 8-10 दिवसात करतो म्हणून त्यांनी सांगितलं होतं, पण त्याच्या कुठल्याही प्रकारची पावलं उचलली जात नव्हती। म्हणून आज आम्ही पुन्हा त्यांना भेटायला आलो आणि त्यांनी आज तात्काळ आजपासूनच मुलांना कामावर रुजू करायला सुरू करतो असं आम्हाला शब्द दिलेला आहे। तुम्हाला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळे हे 350-400 मुलांना आज न्याय मिळालेला आहे, त्यांना त्यांच्या नोकऱ्या मिळालेल्या आहेत असं मला वाटतं। प्रवाशांना नियमबाह्य भाडं आकारणं, भाडं नाकारणं तसंच गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा, टॅक्सी तसंच ओला उबर चालकांच्या तक्रारीसाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रामध्ये एकच व्हॉट्सअप नंबर प्रदर्शित करण्यात येणार आहे। प्रवाशांनी आपल्या गैरसोयीबाबत या नंबरवर आपली तक्रार नोंदवावी असं आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं आहे। ते वांद्रे पूर्व मतदारसंघातील बांद्रा, खार आणि इतर रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या अरेरावी संदर्भात बोलवलेल्या बैठकीत बोलत होते। यावेळी वांद्रे पूर्व भागाचे लोकप्रतिनिधी वरुण सरदेसाई आणि मोटर परिवहन विभागाचे अधिकारी देखील उपस्थित होते। राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट अर्थात HSRP बसवणं बंधनकारक केलं आहे। या संदर्भात ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या संकेतस्थळावर 52,000 वाहन चालकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले आहेत। वाढत्या मागणीमुळे परिवहन विभागाने अंतिम मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढवली आहे। वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता नवीन नंबर प्लेट लावण्याची मुदत 30 जून 2025 पर्यंत वाढवण्यात आली असून यासाठी परिवहन कार्यालयामध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट उत्पादक कंपनी आणि वाहन वितरकांची बैठक देखील आयोजित करण्यात आली होती। कामगारांच्या प्रश्नांसाठी अहोरात्र झटणारे कामगारांचा बुलंद आवाज आमदार, माजी राज्यमंत्री, राष्ट्रीय मेलमजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष माननीय सचिन भाऊ आहेर यांना वाढदिवसानिमित्त श्री संजय सुनंदा देवी महादेवराव कदम आणि सौ संजीवनी संजय कदम यांच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स। CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice.
ठाणे शहरातील नागरी सुविधांचा बोजवारा उडाला असून सामान्य नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्यात महापालिका अपयशी ठरली आहे। या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका हद्दीत नवीन व्यापारी संकुलं, रहिवासी इमारती आणि निवासी संकुलं उभारण्यासाठी परवानगी देऊ नये अशी मागणी भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। तसंच ठाण्यातील नागरिकांच्या सध्याच्या हालाची दखल घेण्याची विनंती देखील श्री नारायण पवार यांनी केली आहे। सध्या ठाणे महानगरपालिकेची लोकसंख्या 25 लाखांपर्यंत पोहोचली आहे। अर्थसंकल्पाने 5,645 कोटी रुपयांपर्यंत भरारी घेतली आहे। मात्र शहरातील नागरिकांना किमान सुविधा मिळत नसल्याकडे देखील पवार यांनी लक्ष वेधलं आहे। का ठाण्याच्या याच्या संदर्भात लोकांच्या नागरिक सुविधा संदर्भात बोजवारा वाजलेला आहे। त्यांना सांगितलं का बाबा असं त्याच्यामध्ये माझ्या पत्रामध्ये उल्लेख आहे का जोपर्यंत ही लोकसंख्या वाढत चालली आहे ठाणे शहराची, ठाणे महानगरपालिकेची, जोपर्यंत जी नागरिक आहेत त्यांना सुविधा भेटत नाही जोपर्यंत सुविधा भेटत नाही तोपर्यंत इतर नवीन बांधकामाला परमिशन देऊ नये असं मी त्यांना पत्र पाठवलेलं आहे। या शहरात वाहतूक प्रश्न आहे, वाहतुकी कोंडी आहे, खूप वाहतूक कोंडी बघितलं असेल तर शहरामध्ये फिरू शकत नाही अशी परिस्थिती। या शहरामध्ये पार्किंग नाही, या पार्किंग नाही म्हणजे आज बघा ना तळावचं शहर बोलतात, तळावचं शहर तर तळावचं शहर राहिलंच नाही अशी परिस्थिती ह्या शहरामध्ये आहे। म्हणून मी मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यायला सांगितलं का ठाणेकरात तुमच्यावर लक्ष राहिला पाहिजे। राज्यातील राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांना आगामी शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम लागू करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत। पहिल्या टप्प्यात पहिल्या इयत्तेला अभ्यासक्रम लागू होईल आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून तो दुसरी, तिसरी आणि चौथीसाठी लागू केला जाईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी केली। राज्य मंत्रिमंडळाच्या शाळांना कधीपासून CBSE अभ्यासक्रम लागू करायचा हा वादाचा मुद्दा आहे। या संदर्भात प्रसाद लाड यांनी विधान परिषदेत प्रश्न विचारला होता, त्याला उत्तर देताना शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिलं आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। प्रबोधन करणारे सायकलस्वार, मल्लखांब आणि जिम्नॅस्टिक प्रात्यक्षिक, ड्रम, झेंडे वादन तसंच एरियल कसरती, महिला बाईक रॅली, प्रबोधन करणारी चित्ररथांचा सहभाग हे यंदाच्या स्वागत यात्रेचं वैशिष्ट्य आहे। यंदा राज्याभिषेक समारोह संस्थेच्या वतीने संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त चित्ररथ, आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन या संस्थेचे पारंपरिक वेशभूषेतील शेकडो सायकलस्वार, 300हून अधिक महिलांची बाईक रॅली असं या सगळ्याचं वैशिष्ट्य असणार असल्याचं कोपनेश्वर सांस्कृतिक न्यासच्या कार्यवाह डॉक्टर अश्विनी बापट यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं।
संस्कृतीचा महाकुंभ आपले ठाणे आपली स्वागत यात्रा या संकल्पनेअंतर्गत यावर्षी विविध सांस्कृतिक, वैचारिक तसंच धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं असल्याची माहिती या निमित्ताने देण्यात आली आहे. सगळेजण आपल्याबरोबर येतात आणि ते सगळे आपलेच आहेत. त्यामुळे यंदाचं हे भिक्खू समाजाने आपल्या सह असणं ते आपलेच आहेत, पण प्रत्यक्ष यात्रेमध्ये ते यंदा आपल्याबरोबर सहभागी होत आहेत. ही सगळ्यांसाठीच अभिमानाची गोष्ट आहे. आणि नातं दृढ करणं, शेवटी संस्कृती टिकवणं म्हणजे एकमेकांच्या बरोबर सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये खेळीमेळीत पुढे जाणं, हा या सगळ्या मागचा हेतू आणि भाव आहे. तसंच मगाशी आपण बौद्ध धर्माचा उल्लेख ऐकला, तर आत्ताच आपण पाहिलं असेल महाकुंभचा बौद्ध भंते हे महाकुंभ जाऊन आले होते आणि त्यांनी पण तिथे महाकुंभचा आनंद घेतला किंवा त्या अनुभूती घेतली असं म्हणूया. तर तशीच अनुभूती आपल्याला त्यांच्या या सहभागामुळे मिळेल असा मला विश्वास आहे. आपण यावर्षी युवकांचाही याच्यामध्ये सहभाग व्हावा म्हणून महाविद्यालयांमध्ये आपण वर्षभर किंवा डिसेंबरपासून काही ना काहीतरी कार्यक्रम करून अशा प्रकारच्या एका सांस्कृतिक मेळाव्यामध्ये की जिथे समाजातल्या सर्व स्तरांमधून लोकांनी यावं या दृष्टीने युवकांचं संमेलन, युवकांच्या सहभागाचीही आपण प्रयत्न करणार आहोत. आणि मला वाटतं की यात्रा ही चिर असावी आणि ती वर्षानुवर्ष पुढे चालत राहावी, त्या दृष्टीने आजच्या युवकांनी याच्यामध्ये सामील होतील अशी आम्हाला अपेक्षा. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.